50 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण. सोनं खरेदी करण्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. अखेर सोन्याचा फुगा फुटला. जेव्हा अमेरिका आणि इराणमधल्या युद्धामुळे जगातील 22 देशांनी त्यांच्या देशात असलेला सोनेसाठा अचानक काल विक्रीला काढला आणि ज्यामुळे मार्केटमध्ये अचानक सोन्याचा पुरवठा वाढला, त्यामुळे आज सकाळीच सोन्याचे भाव भयानक कोसळले आहेत. गेल्या 50 वर्षात झाली नव्हती अशी घडामोड काल घडली. युद्धामुळे आर्थिक मंदी सुरू आहे आणि त्याचाच फटका बसू नये म्हणून रशिया, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यांसोबत इंग्लंड, इराक अशा 22 देशांनी त्यांचं सोनं विकायला बाहेर काढलं आणि ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः तोंडावर आपटला आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून सोन्यामध्ये थोडी घसरण होत होती. काल अचानक सोनं 2000 रुपयांनी वाढलं होतं. लोक थोडेसे नाराज झाले होते. पण अचानक काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध बंद करणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे संपूर्ण जगात एक प्रकारची खळबळ उडाली आणि यामुळे सगळीकडे संपूर्ण देशातलं सोनं विकायला सुरुवात झाली. हे सोनं थोडं नाहीये, तर काही हजारो किलोंमध्ये, काही हजारो टनांमध्ये सोनं विकलं गेलंय आणि ज्यामुळे सोन्याचे भाव हे अक्षरशः आज जमिनीवर कोसळले आहेत. आमचे जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव जर पाहिले तर तुम्हाला आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण की इतकी भयानक विक्री इतक्या मोठ्या स्तरावर कधी झाली नव्हती. त्यामुळे अक्षरशः सरकारला देखील एक तातडीची मीटिंग घ्यावी लागली. कारण की सोनं जर इतकं कमी झालंय की याआधी कधीच कमी झालं नव्हतं सोनं. त्यामुळेच आज एक अतिशय आनंदाचा दिवस आहे. सगळीकडे महागाई पसरली आहे. युद्धामुळे लोकांकडे डॉलरचाही त्या ठिकाणी तुटवडा झाला आहे. तर त्यामुळेच पैसे मिळवण्यासाठी देशांनी सोने विक्रीला सुरुवात केली आणि त्यामुळे आजचे भाव प्रचंड खाली आलेले आहेत. भारत सरकारने देखील याच्यावर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोने चांदीच्या भावामध्ये भयानक घसरण झाली आहे. सगळ्यात आधी चांदीचे भाव जाहीर झाले. चांदीमध्ये जवळपास 1,25,000ची घसरण अगदी 5 मिनिटांपूर्वी नोंदवली गेली. तेव्हा ग्राहक चकित झाले होते. पण त्यानंतर सोन्याचा नवा भाव जाहीर झाला आणि तो ऐकून तर ग्राहकांना आनंदाचा धक्का बसलाय. आता ज्या लोकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं होतं, गुंतवणुकीसाठी खरेदी करायचं होतं, त्यांच्यासाठी आता सगळ्यात मोठी संधी आलेली आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलंय की पुढील 2 हप्त्यांमध्ये ते युद्ध कदाचित थांबवणार आहेत. त्यामुळे त्यानंतर भावात पुन्हा थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जर निर्णय घेतला, युद्ध जर थांबवलं, तर पुन्हा डॉलर कमजोर होऊन सोन्याचे भाव वाढतील आणि मग ही संधी निघून जाईल. त्यामुळेच आमच्या टीमने ही घसरण नेमकं कधीपर्यंत थांबणार आहे, सोनं पुन्हा कधी वाढणार आहे, हे जाणून घेण्यासाठी 100 विक्रेत्यांना संपर्क केला. 100 तज्ज्ञ लोकांशी कॉन्टॅक्ट केला. त्यांच्याशी चर्चा करून तुमच्यासाठी आपली बातमी आणली आहे. पहा, असं कधीच होत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री होते. पण आज विक्री झाल्यामुळे अक्षरशः सोन्याचा भाव हा भयानक घसरला आहे. कदाचित तुम्ही सकाळी टीव्हीला भाव पाहिला असेल, पेपरला वाचला असेल, पण तो भाव आता जुना झालाय. कारण की आता नवीनच भाव जाहीर झाला आहे. कारण की इतकी भयानक विक्री झाली आणि त्यामुळे सोनं अक्षरशः तळाला गेलंय. मग काय आहे आजचा सोन्याचा भाव? 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा नवा भाव नेमकं काय आहे? चांदीचा भाव आज काय आहे? ही घसरण नेमकं कधीपर्यंत होणार आहे? तज्ज्ञ सोनारांनी नेमकं काय सांगितलेलं आहे? आतली बातमी नेमकं काय आहे? युद्धाचा परिणाम नेमका किती दिवस राहणार आहे? तुम्ही नेमकं सोनं खरेदी करायचं की थांबायचं? पहा, तुम्हाला भाव हे कुठल्याही चॅनलवर, कुठल्याही न्यूजवर पाहायला मिळतील. पण भावाच्या मागची जी गुपिका आहेत ती तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि तीच माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात सोडू नका. तुम्हाला जर सोने खरेदीमध्ये नुकसान होऊ द्यायचं नसेल तर 100% हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलीच गोष्ट आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की ताजा भाव आजचा काय आहे. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा ताजा भाव काय आहे? त्यानंतर तज्ज्ञ लोक काय म्हटले? कधीपर्यंत ही सोन्यात घसरण होणार? काय हा सोन्याचा भाव काय असायला हवा? खरेदी किती भावाला करायला हवी? आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेमकं काय करायचंय ते पहा. ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ती तुम्ही ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की ही तुम्हाला कुणी सांगणार नाही. ही माहिती फक्त विक्रेत्यांना माहिती असते, जी सोनं विकतात त्यांना माहिती असते. पण ग्राहकांसाठी आमच्या टीमने ही आपली माहिती काढली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. सोन्याच्या किमतीत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी पडझड झाली आहे. सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. फक्त 5 मिनिटांपूर्वी सोन्याचा फुगा फुटलाय. तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण आज सकाळी तुम्ही जे भाव पाहिले होते ते आता पूर्णपणे बदललेत.
आत्ताच सोन्याचे अगदी नवीन रेट्स जाहीर झाले आहेत. ग्राहकांना अक्षरशः आनंदाचं उधाण आलंय. कालही सोनं थोडं उतरलं होतं, पण आज भावात इतकी मोठी कपात झालीये की चक्क 50 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडीत निघालाय. सकाळी जेव्हा बाजार उघडला तेव्हा फक्त 500 रुपयांची घसरण दिसत होती, पण अचानक चांदी कोसळल्याची बातमी धडकली आणि पाठोपाठ सोन्याचे भावही जमिनीवर आले. हे नवे दर पाहून ग्राहक जेवढे आनंदी आहेत तेवढेच मोठे दुकानदार आणि विक्रेते पार हादरून गेलेत. त्यांच्या गोटात सध्या भीतीचं वातावरण आहे. एवढ्या स्वस्त दरात आता सोनं विकायचं कसं हा प्रश्न त्यांना पडलाय. 50 वर्षांचा रेकॉर्ड अचानक कसा काय तुटला हेच लोकांना उमजेना झालंय. अनेकांना तर हे भाव खरे आहेत की खोटे यावर शंका येतेय. पण खुद्द पंतप्रधानांनी मीडियासमोर येत यावर शिक्कामोर्तब केलंय. गेल्या 6 महिन्यात जे घडलं नाही ती भयानक घसरण आता सोन्यात झालीय. सरकारने असा काय मास्टर स्ट्रोक मारलाय की ज्यामुळे अमेरिका तर झुकलीच, पण सोन्याच्या किमतीही धपकन खाली आल्या. नीट लक्ष देऊ नये का? 5 मिनिटांपूर्वी हा मोठा निर्णय जाहीर झालाय आणि टीव्हीवर सुद्धा हीच ब्रेकिंग न्यूज झळकतेय. त्यामुळे आता सेकंदाला भाव बदलत आहेत. जर तुम्ही सकाळचे रेट्स धरून बसला असाल तर सावधान, आता परिस्थिती पूर्ण बदललीय. चला, वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. आता फक्त 2च मिनिटांचा खेळ उरलाय. आपण आता आजचे ताजे आकडे नीट बघणार आहोत. चांदीचे भाव, सोन्याचे दर, झालेली ही मोठी पडझड आणि सरकारचा तो मोठा निर्णय, या सगळ्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार याची पूर्ण कुंडली आता मांडतो. 5 मिनिटांपूर्वी सोन्याचे जे नवे रेट्स आलेत त्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता ताबडतोब आपण पाहणार आहोत की आजचे ताजे भाव काय. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव काय ते आपण लगेच पाहून घेणार आहोत. सोने चांदीचे नवीन भाव काय आहेत हे लगेच पहा. आता सुरुवात करूया आपण चांदीच्या भावापासून. आजचा चांदीचा भाव 1 ग्रॅमसाठी 243 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच 1 तोळ्यासाठी चांदी 2430 रुपये, 1 किलोसाठी 2,43,000 रुपये. आता चांदीमध्ये वाढ झाली आहे, पण सोन्याच्या भावामधली घसरण पाहून तुम्ही नक्कीच खुश व्हा. कारण की सोनं काल 2,500 ते 3,000 रुपयांनी वाढलं होतं, पण आजची घसरण ही खूप छान आहे. आता आजचा जर 24 कॅरेटचा जर आज आपण भाव बघितला तर तो 1 ग्रॅमचा आहे 14,750 रुपये. तोच जर आपण 10 ग्रॅमचा 1 तोळ्याचा जर 24 कॅरेटचा भाव बघितला तर तो 1,47,500 रुपये आहे. म्हणजे काल आणि आजमधली जर घसरण बघितली तर ती 2,604 रुपयाची आहे. म्हणजे कालच्या भावामध्ये आणि आजच्या भावामध्ये 2,604 रुपयाचा फरक आहे. म्हणजे ती सरळ घसरण इथे दिसून येते. आता 22 कॅरेट सोन्याचा भाव आपण पाहूया की ज्याचे दागिने बनवले जातात. आता दागिन्यासाठीचं 22 कॅरेट सोनं आज आहे 13,520 रुपये प्रति ग्रॅम आणि 1 तोळ्यासाठी 22 कॅरेट सोनं आहे 1,35,208 रुपये. तर अशाच पद्धतीनं 22 कॅरेट सोनं देखील जवळपास 2,387 रुपयाने घसरलं आहे. साधारणपणे 1.5 ते 2% घसरणी ते दिसत आहे. पण आताच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची जी आहे ती माघार घेण्याची घोषणा केलेली आहे. 2 हप्त्यामध्ये सैन्य त्यांचं माग येणार आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जगामध्ये एक प्रकारे थोडीशी स्थिरता येऊ शकते आणि त्यामुळे सोन्याचे भाव हे आणखी घसरणार आहेत असा देखील अंदाज त्याच्यावर वर्तवला जातो. आता तुमचं काय मत आहे? सध्याचा भाव योग्य आहे का? तुमच्या मते सोन्याचा भाव नेमकं किती रुपये असायला पाहिजे? तुम्ही कमेंटमध्ये कळवा की किती रुपये 24 कॅरेटचा भाव असायला पाहिजे. कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.